नमस्कार. सईज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण विदर्भ स्पेशल कढी गोळे कसे बनवायचे ह्याची रेसिपी बघणार आहोत. हे कढी गोळे खायला अप्रतिम लागतात आणि एखाद्या वेळेस भाजी काय करायची असा प्रश्न पडत असेल तर ही कढी गोळ्याची रेसिपी करू शकता. चला तर मग कढी गोळे कसे बनवायचे ते बघूयात. तर कढी गोळे बनवण्यासाठी चणा आणि मूग डाळ अर्धी वाटी समप्रमाणात 4 ते 5 तास भिजवून घेतले आहे. आता आपल्याला डाळीचे पूर्ण पाणी काढून घ्यायचे आहे आणि मिक्सरमध्ये डाळ वाटून घ्यायची आहे. मिक्सरच्या भांड्यात मी डाळ घेतली आहे. त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या, 4-5 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि हिंग आणि पाणी न टाकता ही डाळ थोडी रवाळ वाटून घ्यायची आहे. त्यामध्ये मीठही वाटताना घालायचं आहे. डाळ वाटून घेतलेली आहे. आता बारीक पेस्ट करायची नाही. प्रथम वाटलेली डाळ बाउलमध्ये काढून घेऊयात. वाटलेल्या डाळीमधील थोडं वाटण काढून घेऊयात साईडला आणि त्यामध्ये बाइंडिंगसाठी 1 ते अर्धा चमचा बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन आपल्याला थोडंसं वापरायचं आहे. जास्त वापरल्यामुळे गोळे जे आहेत ते कडक होतात. मिक्स करून ह्याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. त्यात थोडी हळदही घालायची आहे. गोळे हे छोट्या आकाराचे करून घ्यायचे आहेत. कढीमध्ये गोळे टाकल्यावर थोडेसे फुलतात. गोळे तयार झालेले आहेत. आपण आता कढीची तयारी करून घेऊयात. त्यासाठी 2 वाट्या दही घेतला आहे. त्यामध्ये सुद्धा मी बेसन घेत आहे. इथे सुद्धा आपल्याला बेसन जास्त वापरायचं नाही. आता हे बेसन आपल्याला दह्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहे. थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे कारण कढी बनवताना आपण पुन्हा पाणी वापरणार आहोत. तर आता त्यामध्ये थोडंसं धनेपूडही टाकायचं आहे आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आता फोडणीची तयारी करून घेऊयात. त्यासाठी मी कढईमध्ये 2 पळी तेल तापत ठेवलेलं आहे. त्यामध्ये जिरं मोहरी टाकायचं आहे. जिरं मोहरी छान तडतडायला लागलं की त्यात तेलात कढीपत्ता पण टाकायचा आहे. लसणाची पेस्ट, हिंग हे तेलात छान परतून घ्यायचं पहिला. नंतर त्यामध्ये डाळीचं जे वाटण आपण काढून घेतलं होतं त्याच्यात पाणी मिक्स करून ते घ्यायचं आहे. ते चांगलं परतून घ्यायचं आहे. याच्यामुळे कढीला चांगली टेस्ट येते. त्यात हळद, चवीनुसार थोडं मीठ, हे मिश्रण एकत्र चांगलं परतून घ्यायचं आहे. आणि नंतर त्यामध्ये आता दह्याचं मिश्रण मध्ये ओतायचं आहे. मोठा गॅस करून कढी थोडी पातळच ठेवायची आहे. गोळे टाकल्यावर कढी घट्ट होणार आहे. त्यामुळे सुरुवातीलाच कढी पातळच ठेवायची आहे. मोठ्या गॅसवर कढी सतत उकळत ठेवायची आहे आणि परतत राहायची आहे. कढी सतत मोठ्या गॅसवर उकळी येऊ द्यायची आहे आणि पाणी ओतायचं आहे. थोडी पातळच ठेवायची कारण गोळे सोडल्यानंतर कढी परत घट्ट होणारच आहे. आणि कढी उकळल्यानंतरच गोळे सोडायचे आहेत त्याच्यात, नाहीतर गोळे हे फुटू शकतात. आता हे आपण सगळे गोळे त्याच्यामध्ये सोडायचे आहेत आणि गोळे सोडताना गॅस बारीक करायचा आहे, मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे. आणि गोळे सोडून झाल्यानंतर लगेच पळीने त्याच्यात टाकायची नाही किंवा पळीने त्याच्यात मिक्स करायचा प्रयत्न करायचा नाही. गोळे फुटू शकतात. न उकळता जर गोळे सोडले तरी गोळे फुटतात. आता हे आपले गोळे चांगले उकळू द्यायचे. कढी उकळल्यानंतर
गोळे छान वरती आलेले दिसतात. मग ते गोळे पण छान 10 ते 15 मिनटं गोळे शिजू द्यायचे आहेत. तुम्ही कडू बघू शकता किती घट्ट आलेली आहे. ह्यावर आपल्याला आता फोडणी द्यायची आहे, तडका. त्यासाठी मी इथं तेल गरम करून घेतलं आहे. त्यामध्ये जिरं, लाल मिरच्या, लसूण, थोडी हिंग, तडक्यामुळे कढी गोळ्याची टेस्ट दुप्पट होते. नंतर खूप सारी कोथिंबीरसुद्धा टाकायची आहे. ही कढी गोळे चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता. कढी गोळे आता छोट्या आकाराचे केले होते, ते कसे छान मोठे फुललेले आहेत शिजल्यावर हे तुम्ही बघू शकता. तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली हे नक्की आम्हाला कळवा आणि चॅनलला सबस्क्राईबही करा. मी भेटते अशा एका नवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय.